गाडी चालवत असताना गाडीच्या पाठीमागे जर कुत्रा लागत असेल तर हा व्हिडिओ पहा। दिवसा किंवा रात्री मोटारसायकलवर फिरत असताना गाडीमागे अचानक भुंकण्याचा आवाज येतो, त्यावेळेस समजून जा तुमच्या गाडीमागे कुत्रा पळत आहे। तर अशा वेळेस काय उपाय करायचा की ज्यामुळे कुत्रा परत कधी तुमच्या गाडीच्या मागे लागणार नाही, हीच महत्त्वाची माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बऱ्याच वेळा कुत्रा मागे लागल्यामुळे लोकांचा ॲक्सिडेंट होतो, लोकांची गाडी स्लिप होऊन लोक पडतात, दुसरीकडे गाडी अंगावर जाते, हातपाय मोडतो। कशामुळे? तर कुत्रा पाठीमागे लागल्यामुळे। मोटारसायकलच्या मागे कुत्रा पळू लागला की आपल्याला भीती वाटते, आपण अचानक गडबडीत ब्रेक दाबतो, त्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन स्लिप होऊन रस्त्यावर पडते आणि मोठा अपघात होतो। मग कुत्रा गाडीच्या मागे लागल्यावर काय करायला पाहिजे यावर काही लोक म्हणतात तो जोरात जोरात हॉर्न वाजवायला पाहिजे, त्यामुळे कुत्रा पळून जातो। काही लोक म्हणतात गाडीतून उतरून त्या कुत्र्याला दगड मारले पाहिजेत जेणेकरून फक्त ब्रेक मारून, काही म्हणतात फक्त ब्रेक मारून जोरात हार्ड म्हणलं पाहिजे, तर काही असे म्हणतात की गाडीमध्ये काठी ठेवा आणि जवळ आला का त्याला काठीचा एक टोला द्या। तर काही लोक असे म्हणतात की गाडीचा एक इंडिकेटर लावला की कुत्रं ते पाहून पळून जातात। पण या सगळ्या उपायांनी होत काहीच नाही। सगळे उपाय कोणाच्या तरी IQ माहितीवरून आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये आज तुम्हाला काही असे वैज्ञानिक उपाय सांगणार आहे की जे का पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितलेले आहे। जे असे उपाय आहे की जे जर तुम्ही केले तर तुमच्या मोटारसायकल मागे कुत्रा कधीच लागणार नाही। त्यामुळे स्वतः डॉक्टरांनी ही माहिती सांगितलेली आहे। कुत्र्यांवर इलाज करणारे तज्ञ डॉक्टर त्यांनी असे उपाय सांगितले की ज्यामुळे कुत्रा मुळीच तुमच्या गाडी मागे लागणार नाही। त्यामुळे मागे लागल्यावर काय करायचं हे उपाय करण्याची गरज पडणार नाही। व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की कुत्रं मागे लागण्याची कोणती महत्त्वाची कारणं असतात, ती सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय। त्यानंतर आपण काय करायला पाहिजे की ज्यामुळे कुत्री मुळातच आपल्या गाडी मागे लागणार नाही। 5 प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं जरी पाहिला तरी तुमचा अपघात तुम्ही टाळू शकता। कुत्रे मागे लागल्यानंतर काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाला असतो, प्रत्येकाला भीती वाटते। गाडी चालवताना कुत्री मागे लागतात, आपण पडतो की काय, कुत्रा चावतो की काय, प्रत्येकाला भीती वाटत असते। पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते। एक दूधवाला ज्याचं नाव मुकेश रोज रात्री 4 वाजता उठून त्याच्या म्हशीचं दूध काढायचा, पहाटे लवकर उठायचा, 4 वाजता म्हशीचं दूध काढायचा, त्याची मोटारसायकल घेऊन शहरातल्या एका मोठ्या सोसायटीत दूध घालायचा। त्याचा हा दिनक्रम गेले 10 वर्ष सुरू होता, पण गेले काही महिन्यापासून त्याला एक अनुभव रोज येत होता। रोज तो सोसायटीत शिरला की त्याच्या गाडीमागे 5-10 कुत्री लागायची, ती भुंकायची, त्याच्या गाडीचा पाठलाग करायची। मुकेशला या गोष्टीची सवय झाली होती। तो आता निमूटपणे आपल्या मनातल्या मनात कुत्र्याला शिवे द्यायचा, कधी कधी तो दगड मारायचा, कधी कधी जोरात हाड मारायचा, तर कधी काहीतरी वेगळंच करायचा। पण ती कुत्री दररोज त्याच्या मागे लागायची। तो देखील विचार करायचा की ही कुत्री नेमकं आपल्याच मागे का लागत असतील, आपण असं काय केलं पाहिजे की ती कुत्री मागे लागणार नाही। बऱ्याचदा असं व्हायचं, कुत्र्याच्या भीतीनं त्याचा तोल जायचा। बऱ्याच वेळा तो पडता वाचला होता। तो अगदी गाडीला काठी बांधून आणायचा, त्या काठीने काहीच होत नव्हतं, तो निमूटपणे आपलं काम करीत राहिला। पण एका दिवशी त्याच्यासोबत एक भयंकर घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण देशाला समजलं की कुत्रं मागं लागल्यावर काय करायचं। एकदा घडलं असं, त्याने गाडीवर जवळपास 200 लिटर दूध गाडीला बांधून आणलं होतं। त्या गाडीच्या दुधाच्या कॅनमध्ये ती गाडी एकतर खूप जड झाली होती, त्याला माहिती होतं की सोसायटीत कुत्रे त्याचा पाठलाग करतात, तो अत्यंत सावध होता। पण अचानक त्या दिवशी त्याच्या मागून 4-5 कुत्रे डायरेक्ट त्याच्या समोर येऊन थबकले आणि भुंकू लागले। कुत्रे त्याच्या समोर येताच त्याने घाबरून गाडीचा वेग कमी केला, त्याने लांब जाण्यासाठी कुत्र्यांवर तो जोरात ओरडला, पण गाडीवर दुधाचं प्रचंड ओझं असल्यामुळे ती गाडी अनियंत्रित झाली। मुकेशला गाडी आवरता आली नाही, त्याने त्याची मोटारसायकल पडली खरी, पण त्यावर 200 लिटर दूधही संपूर्ण रस्त्यावर सांडलं। सोसायटीच्या आतच झालेल्या घटनामुळे तिथे भाग्यांची गर्दी जमली। लोक मुकेशला मदत करण्याऐवजी त्यालाच बोलू लागले, अरे बाबा तुला अक्कल नाही का, तुला नीट गाडी चालवता येत नाही, असं बोलून ते त्याला दोष देऊ लागले। तर काही लोकांच्या कुत्र्याच्या गाडी अंगावर गेल्यामुळे कुत्र्याचे मालक येऊन त्याला बोलू लागले, दररोज आमचे कुत्रे जवळ भोगतात, तुला समजत नाही का। त्यांना माहित होतं त्याची चूक नव्हती, पण कुत्रे त्याच्या समोर आल्यामुळे त्याचं नुकसान झालं होतं। त्या दिवशी निर्धार केला, त्या घटनेनंतर मुकेशने ठरवलं यावर काहीतरी मार्ग काढायचा। त्याने काही पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे चौकशी सुरुवात केली, जे डॉक्टर कुत्र्यांचा उपाय करतात। अशा डॉक्टरांना तो भेटला। डॉक्टर असे की जे कुत्र्यांसाठी स्पेशलिस्ट होते, कुत्र्यांचा आजार बरं करत होते।
त्यांच्यासोबत त्याची जी मैत्री होती ती पहिल्यापासूनच होती. त्याने सगळी घडलेली हकीकत डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी त्याला उपाय सांगितला, महत्त्वाची कारणं सांगितली. डॉक्टर म्हणाले, सगळ्यात आधी तुला कारणं समजून घ्यावे लागतील. आता जे कारण त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी, ते कारण इतकं कॉमन आहे की 99% लोकांच्या गाडीमागे कुत्रे याच कारणामुळे लागतात. आणि ते कारण ऐकून मुकेशच्या पायाखालची जमीन सरकली. मुकेश म्हणाला की माझं दूध त्या दिवशी सांडलं. कुत्री दररोज माझ्या गाडी मागे लागतात, इतर गाड्यांच्या मागे लागत नाही, पण माझ्याच गाडी मागे लागतात. तर मग काय करायला पाहिजे? डॉक्टरांनी त्याला असा प्रश्न विचारला. डॉक्टर म्हणाले, मुकेश, तुझ्या घरी म्हशी आहे आणि तू एक कुत्रा पाळला आहेस. तुझा जो घरी कुत्रा आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. मुकेश म्हणतो, हा. तर डॉक्टरांनी कुत्र्याचा का प्रश्न विचारला असा, पण डॉक्टरांनी पुन्हा एकदा विचारलं, तुझ्या घरी कुत्रा आहे का? मुकेश म्हणाला, हो, माझ्या घरी कुत्रा आहे. डॉक्टरांनी पुढचा प्रश्न विचारला की ते जे कुत्रा आहे तुझं, ते तुझ्या गाडीवर लघवी करतं का? तर सुरेश म्हणाला, हो. मुकेशने उत्तर दिल्यानंतर डॉक्टर हसले आणि म्हणाले, अरे बाबा, हेच तर मुख्य कारण आहे तुझ्या गाडीमागे कुत्रे लागण्याचं. सुरेशने मुकेशला डॉक्टरांनी कुत्र्यांच्या वागणुकीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजून सांगितली. कुत्र्यांची एक पद्धत असते, ते त्यांच्या मूत्राद्वारे त्यांचा एरिया किंवा त्यांचा भाग निश्चित करतात. ज्यावेळेस तुझा कुत्रा तुझ्या गाडीवर लघवी करतो, तेव्हा ती गाडी त्या कुत्र्याची मालमत्ता होऊन जाते. ज्यावेळेस तू ती गाडी घेऊन दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या सोसायटीत जातो, तेव्हा कुत्र्यांना त्या वासाचा मागमूस लागतो. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता माणसापेक्षा हजारो पटीने जास्त असते. त्यांना अनेक वासांमधून एक वास ओळखता येतो, त्यामुळे त्यांना तुझ्या गाडीचा वास येतो. त्यांना वाटतं की हा कुठून तरी आलेला एक दुसरा कुत्रा आहे, जो त्यांच्या जागेवर कब्जा करायला आलेला आहे. डॉक्टर पुढे म्हणाले, या भीतीने ते त्यांच्या गाडीमागे लागतात, धावतात आणि मग त्यांना वाटतं हा कुठला तरी अनोळखी प्राणी आहे जो त्यांच्या हद्दीतून जात आहे. मुकेशला समजलं होतं. डॉक्टरांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला. डॉक्टर मुकेशला म्हणाले की ज्यांच्याकडे कुत्रा नाही, मग त्यांच्या मागे कुत्रे कसे लागतात? आता मुकेशला मोठी शंका होती की तो म्हणाला, माझ्या घरी कुत्रे आहे, पण असे काही लोक असतात की ज्यांच्या घरी कुत्रेच नाही, मग तरी त्यांच्या गाडीमागे का कुत्रे लागतात? तर डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की कुत्रे फक्त एकाच कारणामुळे नाही, तर 4 ते 5 कारणामुळे मागे लागत असतात. पण डॉक्टरांनी पुढची अशी कारणं सांगायला सुरुवात केली की जे ऐकून मुकेशच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली, कारण की अशी कारणं आहे की ज्यामुळे हजारो ॲक्सिडेंट होत आहे. एक नकळत चूक आपण करतो, त्यामुळे कुत्रे मागे लागतात आणि कुत्रे मागे लागले की ॲक्सिडेंट होतो. डॉक्टरांनी सांगितलं, प्रादेशिक भावना. प्रत्येक कुत्र्याचा एक ठरलेला प्रदेश असतो. जेव्हा तुमची गाडी त्या प्रदेशातून जाते, तेव्हा तुमच्या गाडीला दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो आणि गाडीच्या टायरवर किंवा इतर भागावर कुत्र्याने त्या ठिकाणी मूत्रविसर्जन केलेलं असेल, तर एक अनोळखी कुत्रा आलाय म्हणून ते त्याच्यावर भांडण करण्यासाठी त्याचा पाठलाग करतात. दुसरी गोष्ट म्हणजे कुत्र्याला वेगाची आवड असते. जर तुमची गाडी भरधाव वेगानं जात असेल तर कुत्रे उत्तेजित होतात. त्यांना वाटतं की वेगवान प्राणी त्यांच्या प्रदेशातून पळत आहे आणि ते त्याला पकडण्यासाठी धावू लागतात. तिसरं महत्त्वाचं कारण, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की रात्रीच्या वेळी कुत्रे जास्त सतर्क आणि सक्रिय असतात. रात्रीच्या शांततेमुळे तुमच्या गाडीचा वेगवान आवाज त्यांना दूर पडून ऐकू येतो आणि अनोळखीपणे ते गुपचूप तुमच्या गाडी मागे लागतात आणि लगेच प्रतिकार करतात. मग मुकेशने पुढे विचारलं, म्हणजे असं काय उपाय करायला पाहिजे की ज्यामुळे कुत्रे मागे लागणार नाही? कुत्रे जर मागे लागले तर त्यावेळेस असं काय करायला पाहिजे? डॉक्टरांनी पहिला आणि सगळ्यात प्रभावी उपाय सांगितला की ज्यामुळे कुत्रे मागे लागणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं, कधी आपली मोटारसायकल बाहेर काढण्याआधी तुम्ही तिचे टायर स्वच्छ धुतले पाहिजेत. शक्यतो साबण किंवा काही सुगंधयुक्त पदार्थ त्याला वापरला पाहिजे, जेणेकरून ते पूर्ण स्वच्छ होतील. गाडीवर कुठल्याही प्रकारचा वासाचा मागमूस राहणार नाही, ही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. आठवड्यातून एकदा गाडीचे टायर डिटर्जंटने स्वच्छ करा. कुत्र्याच्या लघवीचा वास त्या ठिकाणी निघून जाईल. पुढचा उपाय सांगितल्याने वेगानं ब्रेक लावू नका. जर तुमच्या गाडी मागे कुत्रा लागला तर घाबरून जोरात ब्रेक दाबू नका, यामुळे तुम्ही खाली पडू शकता, अपघात होऊ शकतो. हळूहळू पुढचा आणि मागचा कॉम्बिनेशन मध्ये एकत्र ब्रेक दाबून गाडीचा वेग कमी करा. हळूहळू बाजूला घ्या, शांतपणे थांबा. कुत्रे काही वेळेला शांत होतात आणि नंतर निघून जातात. त्यानंतर पाण्याची बाटली किंवा स्प्रे जवळ ठेवा. हा अनोखा उपाय त्यांनी सांगितला. तुमच्या गाडीत 2 व्हीलर मध्ये एक पाण्याची बाटली किंवा पाण्याचा स्प्रे ठेवा. कुत्रे जर खूप जवळ आले तर त्यांच्या दिशेने पाणी किंवा स्प्रे मारल्यास ते दूर पळून जातात. गाडीला रेडियम पट्टी बसवा. ही पट्टी चमकते, त्यामुळे कुत्र्याला दूरवरून गाडी लक्षात येते, ते गोंधळात पडत नाही. हॉर्नचा वापर करा. कुत्रे दूर असतानाच हॉर्न वाजवा. हॉर्नच्या आवाजाने ते गोंधळून बाजूला होतात. सतत हॉर्न वाजू नका, त्यामुळे ते चिडू शकतात. त्यामुळे कंटिन्यू हॉर्न चालू राहू द्या. हे उपाय करून कदाचित कुत्र्याच्या पाठलागापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता, सुरक्षित राहू शकता. तुम्हाला असा काही अनुभव आलाय का की ज्यावेळेस कुत्रं मागं लागलं त्यावेळेस तुम्ही काय केलं होतं? नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.